नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा शांती मोर्चा समारोप रॅली दरम्यान गर्दीमध्ये मोबाईल फोन चोरी करणारे आरोपी आडगाव पोलिसांच्या ताब्यात। आडगाव पोलीस स्टेशनची कामगिरी दिनांक 15/8/2024 रोजी संदीप विलास चव्हाण, ओमकार आशिष हाऊस, पंचवटी, नाशिक हे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा शांती मोर्चा समारोप रॅली करिता जनार्दन स्वामी मठाजवळ तपोवन नाशिक येथे त्यांच्या मित्रांसह आलेले असताना सदर ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांचा 1,20,000 रुपयांचा एकूण किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन चोरी करून नेलीबाबत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता। आडगाव पोलिसांनी सदर रॅली मधील मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीताबाबत माहिती काढून आरोपी नामे शेख इब्राहिम शेख गुफरान शेख साबिर शेख खालिक आयुब राशीद फरीद अहमद सर्व राहणार मालेगाव नाशिक यांना मालेगाव कॅम्प परिसरातून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला मोबाईल फोनसह तपोवन परिसरातून चोरी गेलेले एकूण 20 मोबाईल फोन हस्तगत करून सुमारे 2,96,000 रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले। गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग पद्मजा बडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खेळणार, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, गुन्हेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण दाईगडे, पोलीस उपनिरीक्षक मयूर निकम, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, पोलीस हवालदार निलेश काटकर, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर कहांडळ, पोलीस हवालदार देवराम सुरंजे, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश गुंबांडे, पोलीस कॉन्स्टेबल निखिल वाघचौरे, सचिन बाहिरक, अमोल देशमुख, महिला पोलीस कॉन्स्टेबल वैशाली महाले अशांनी केली आहे।